हॅलो नमस्कार, मी प्रिया. तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आहे चतुर्थी, त्यासाठी मी सकाळी नाश्त्यासाठी उकडले भुईतले कांदे आणि रताळी. घरात आम्हाला सर्व मोठ्या माणसांना उपवास असतो, पण मुलांसाठी मी टिफिनला बनवलेली चपाती आणि काव्याच्या आवडीचा बेसनचा चिला. तिला बेसनच्या चिल्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलेला आवडत नाही, तिला प्लेनच चिला आवडतो, म्हणून ती साईडलाच उभी राहिलेली काय काय टाकते ते बघण्यासाठी. तर बेसनच्या पिठामध्ये मी थोडंसं चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे थोडासा मसाला घेऊन ते पाणी टाकून चांगलं मिक्स केलं. त्यानंतर मी तव्यावर थोडं तेल टाकून गरम झाल्यावर त्याच्यात हा चिला पसरवून चांगला खरपूस भाजून घेतला. कधी कधी मुलांच्या आवडीप्रमाणे पण वागायला लागतं, पण मी जास्त करून तिला सर्वच खायला लावते. आज म्हटलं तिच्याच आवडीप्रमाणे करावं. तर अशा प्रकारे तव्यावर चांगलं तेल पसरवून मी त्याच्यात चिल्याचं मिश्रण टाकलं पातळ असं, आणि चांगलं दोन्ही बाजूंनी शिजवून घेतलं. तुमची मुलं पण भाज्या खाताना असेच करतात का, आणि त्यावेळी तुम्ही काय करता कमेंट करून नक्कीच कळवा मला, म्हणजे मला पण आयडिया मिळेल तुमच्यापासून. रस्सा किंवा ग्रेव्ही टाईप भाजीतली कांदा काढत नाही, ती फक्त सुकी भाजी आणि असे चिला वगैरे बनवतात त्याच्यातीलच कांदा ते निवडून काढते. हाय, तर आज आहे संकष्टी, त्यासाठी मी दुपारच्या नाश्त्यात बनवते बटाट्याची आणि साबुदाण्याची खिचडी. त्यासाठी मी बटाटे उकडत ठेवलेत कुकरमध्ये, आणि इकडे शेंगदाणे भाजत ठेवलेत. हे पहा, सकाळी कडलेले मी भुईतले कांदे आणि रताळी. माणसांना शेतावर काम करायला जायला लागतं. खिचडीसाठी मी मिक्सरच्या भांड्यात भाजून घेतलेले शेंगदाणे सोलून घेतले आणि त्याच्यात मिरच्या टाकल्या, त्यांची चांगली पेस्ट बनवून घेतली. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरं आणि कढीपत्ता टाकला. ते चांगले तडतडल्यावर आपण जे मिरची आणि शेंगदाण्याचं मिश्रण केलेलं ते टाकलं. कोथिंबीर यावेळेस खिचडीला माझ्याकडे नव्हती. त्यानंतर डायरेक्ट रात्री भिजवून घेतलेला साबुदाणा टाकला त्याच्यात. कधी पण साबुदाणा पहिल्यांदा टाकायचा, बटाटा नंतर टाकायचा, त्याच्यामुळे साबुदाण्याची खिचडी चांगली सुटसुटीत होते. पाहू शकता तुम्ही, आता थोडे झाकण देऊन झाल्यावर साबुदाणा ट्रान्सपरंट झालेला दिसेल. अशा प्रकारे 2 वेळेला 2-2 मिनटं असंच झाकून ठेवायचा, तेलावर चांगला परतवायचा साबुदाणा. त्यानंतरच बटाटा आणि चवीप्रमाणे मीठ टाकून पुन्हा परतवून झाकण देऊन ठेवायचा वाफ येईपर्यंत. तेव्हाच साबुदाणा चांगला सुटसुटीत होतो आणि खिचडी चिकट होत नाही. ही ट्रिक एकदा तुम्ही नक्कीच वापरून पहा, तुमची पण खिचडी चांगली सुटसुटीत होईल. मला खिचडीमध्ये थोडी साखर टाकलेली आवडते, पण माझ्या घरातील माणसांना नाही आवडत, म्हणून मी यावेळेस नाही टाकली, फक्त माझ्यापुरती डिशमध्ये घेतल्यानंतर साखर टाकली. या तुम्ही पण सुटसुटीत अशी खिचडी खायला. त्यानंतर संध्याकाळी बाबांनी संकष्टी चतुर्थीचे पाटावर पूजन करून घेतले. आज संध्याकाळच्या वेळेला जास्वंदीची फुलं वगैरे नव्हती, त्यामुळे मी सफेद तगरचीच फुलं आणलेली, ती त्या पाटावरून दिसत नाही. जास्वंदीची फुलं सकाळी सकाळीच टवटवीत असतात. पाहू शकता तुम्ही, ही सर्व फुले सकाळी आणलेली होती. या वेळेला मला संध्याकाळी चांगली फुलं मिळालीच नाही. त्यानंतर रात्रीचं जेवण वगैरे आवरल्यावर मी घेतली जी आठवडी बाजारातून गाऊन आणलेली, ती फिटिंग करायला. म्हटलं तुमच्याशी पण शेअर करावा, अशी फिटिंग करायची. तर गाऊनचे मी पहिल्यांदा शोल्डर कट करून घेतले. मला 4.5चे शोल्डर लागतात गाऊनचे, ड्रेसचे थोडे कमी असतात, पण अशा प्रकारे 4.5चे किंवा 4.25चे शोल्डर स्लीव्जपासून कट करून घेतले तर गाऊनची फिटिंग चांगली येते. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे चांगली मार्किंग करून घ्यायची. पहिल्यांदा सरळ करून घ्यायची, खाली चुन्या वगैरे नाही भरलेल्या पाहिजेत. अशा प्रकारे चॉकनी मार्किंग केल्यानंतर ते कैचीने कट करायचे. पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे. आणि त्यानंतर दोन्ही स्लीव्जचे मधील जी फिटिंग शिलाई असते ती काढून लादीवर अशा प्रकारे मी अंथरवले. आणि त्यानंतर ज्याप्रमाणे आपली स्लीव्सची लेंथ पाहिजे त्याप्रमाणे मी कट करून घेतले. तुम्ही पण अशीच गाऊनची फिटिंग करता का, आणि करत नसाल तर एकदा करून पहा, चांगली फिटिंग वगैरे येते, शोल्डर वगैरे खाली उतरत नाहीत. पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे एकावर एक 2 स्लीव्ज ठेवून ज्याप्रमाणे आपल्याला स्लीव्जची लेंथ पाहिजे त्याप्रमाणेच कटिंग करून घ्यायची व्यवस्थित. खाली पण आपल्याला फोल्ड करायची आहे, त्याच अंदाजाने आपण कट करून घ्यायचा. आता मला या स्लीव्जची लेंथ 5 इंच पाहिजे, त्यासाठी मी 6.5 इंचाची मार्किंग करून कट करून घेतले, कारण खाली अर्धा इंचाची शिलाई मारायला लागेल आणि वर अर्धा इंच. अशा प्रकारे 5-5.5 इंचाची स्लीव्ज बसतील मला. आता माझी सर्व कटिंग करून झाली. मी हे सर्व घेऊन आता वर बसेन मशीनवर फिटिंग करण्यासाठी.
तर मी पहिल्यांदा स्लीव्जला खालच्या बाजूला शिलाई मारली। पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे दोन्ही स्लीव्ज मी रेडी करून घेतले। त्यानंतर स्लीव्ज गाऊनच्या शोल्डरवर व्यवस्थित असे ठेवून एकावर एक चांगली शिलाई मारून घेतली। त्याचप्रमाणे मी दोन्ही शोल्डरला स्लीव्ज जॉईन करून घेतले आणि नंतर फिटिंग शिलाई मारायला घेतली। मापाप्रमाणे मी फिटिंग करून घेतली। गाऊनला मी जास्त फिटिंग करत नाही टॉपसारखी, मग ते अवघडल्यासारखं वाटतं, म्हणून मी अशी लूजच ठेवते जरा। फिटिंग शिलाई झाल्यानंतर मी गाऊनच्या खालच्या बाजूला पण थोडी कमी करून घेतली, कारण माझ्या उंचीप्रमाणे गाऊनची उंची खूपच जास्त होती। पाहू शकता तुम्ही मी अशा प्रकारे 1.5-2 इंच खालून कट नाही कमी करून घेतली। तर तुम्ही पण अशा प्रकारे गाऊनची फिटिंग करून पहा, जर करत नसाल तर चांगली फिनिशिंग येते। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा।